वासुदेवः सर्वम. गीतेमध्ये भगवंतांनी एक फार मोठी विलक्षण गोष्ट सांगितली आहे. बहु नाम जन्म नामन्ते ज्ञानवान माम प्रपद्यते. वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. अनेक जन्मांच्या शेवटी अर्थात मनुष्य जन्मामध्ये सर्व काही वासुदेवच आहे असा जो ज्ञानी मला शरण येतो तो महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. ज्ञान कोणत्या अभ्यासाने उत्पन्न होत नाही, उलट जे वास्तविक आहे त्याला यथार्थ जाणण्याचे नाव ज्ञान आहे. वासुदेवः सर्वम, सर्व काही परमात्माच आहे हे ज्ञान वास्तविक आहेच तसे. हे काही नवीन बनवलेले ज्ञान नाही, तर सर्व सिद्ध आहे. परंतु भगवंताच्या वाणीतून आपल्याला ही गोष्ट कळून आली की सर्व काही परमात्माच आहे. ही केवढी आनंदाची गोष्ट आहे. हे अत्यंत उच्च दर्जाचे ज्ञान आहे. यापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही ज्ञान नाही. कोणी एखाद्याने जरी सर्व शास्त्रांचा अभ्यास केला, वेद पठन केले, पुराणांचा अभ्यास केला, तरीही शेवटी हाच निष्कर्ष राहील की सर्व काही परमात्माच आहे. कारण वास्तविक गोष्ट आहेच अशी. संसारामध्ये प्रायः कोणीही माणूस हे सांगत नाही की माझ्याजवळ एवढे धन आहे, एवढी संपत्ती आहे, एवढी विद्या आहे, एवढे कलाकौशल्य आहे. परंतु भगवंतांनी अत्यंत उच्च महात्म्याच्या हृदयातील गुप्त गोष्ट आपल्याला सरळ शब्दात सांगितली आहे की सर्व काही परमात्माच आहे. यापेक्षा अधिक श्रेष्ठ कृपा कोणती असू शकते? जेवढा म्हणून संसार दिसतो तो मग वृक्ष, पाषाण, पर्वत इत्यादीच्या रूपात असो अथवा मनुष्य, पशु, पक्षी इत्यादीच्या रूपात असो, सर्वांमध्ये एक परमात्माच परिपूर्ण आहे. परमात्म्याच्या ठिकाणीच हा संसार दिसत आहे. बाहेरून संसाराचे जे रूप दिसत आहे हा तर एक अंगरखा जो प्रत्येक क्षणाला परिवर्तनशील आहे, नाशवान आहे. परंतु यामध्ये सत्तारूपाने एक परमात्म तत्व आहे जे अपरिवर्तनशील आहे, अविनाशी आहे. चूक ही होते की वरच्या अंगरख्याकडे तर दृष्टी जाते, परंतु याखाली काय आहे याकडे आपली दृष्टी जातच नाही. म्हणून भगवंत म्हणतात, ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. मनुष्य मला तत्वाने जाणून मग तात्काळ माझ्यात प्रविष्ट होतो. तत्वाने जाणणे म्हणजे काय? जसे सुती वस्त्रामध्ये कापसाची सत्ता असते, मातीच्या भांड्यामध्ये मातीची सत्ता असते, लोखंडाच्या अस्त्रशस्त्रांमध्ये लोखंडाची सत्ता असते, सोन्याच्या दागिन्यांमध्ये सोन्याची सत्ता असते, तसेच संसारामध्ये परमात्म्याची सत्ता आहे. हे जाणणेच तत्वाचे जाणणे अर्थात अनुभव करणे आहे. सोन्यापासून तयार केल्या जाणाऱ्या दागिन्यांचे अनेक प्रकार आहेत. एखादा गळ्यात घालण्याचा असतो, एखादा नाकात वापरायचा असतो, इत्यादी इत्यादी. त्या दागिन्यांच्या अनेक प्रकारच्या आकृती असतात, अनेक प्रकारची नावे असतात, अनेक प्रकारचा उपयोग केला जातो, अनेक प्रकारचे वजन असते, अनेक प्रकारचे मूल्य असते. ते सर्व तर अनेक प्रकारचे आहेत, परंतु सोने अनेक प्रकारचे नाही. ज्यामध्ये कोणताही प्रकार नाही, जे एकच आहे त्याला समजणे तत्वाने जाणणे आहे. त्याचप्रमाणे संसारामध्ये मनुष्य, पशु, पक्षी, वृक्ष, पर्वत, पाषाण, वीट, वाळू, चुना, माती इत्यादी तर अनेक प्रकार आहेत, परंतु त्यामध्ये जो राहणारा आहे
त्याचा कोणताही प्रकार नाही. ते प्रकाररहित तत्वच परमात्मा आहे. दागिन्यांमध्ये जसे परिवर्तन होते तसे सोन्यामध्ये परिवर्तन होत नाही. दागिने बदलले जातात, परंतु सोने तेच राहते. त्याचप्रमाणे संसारामध्ये निरंतर परिवर्तन होत आहे, परंतु यामध्ये जे अपरिवर्तनशील परमात्म तत्व आहे ते जसेच्या तसे राहते. भगवंतांनी म्हटले आहे, विनश्यत्स्व विनश्यंतम यह पश्यती स पश्यती. अर्थात नष्ट होणाऱ्यांमध्ये जे एक नष्ट न होणारे तत्व आहे त्याला पाहणाराच वास्तविक योग्य पाहणारा आहे. जसे स्थूल दृष्टीने पाहिले तर वस्त्रे सर्व नष्ट होतात पण रुई राहते. भांडी सर्व नष्ट होतात पण माती राहते. अस्त्र शस्त्र सर्व नष्ट होतात पण लोखंड राहते. दागिने सर्व नष्ट होतात पण सोने राहते. त्याचप्रमाणे सर्व संसार नष्ट होणारा आहे, परंतु परमात्मतत्व नष्ट होणारे नाही. त्या कधीही न बदलणाऱ्या आणि कधीही नष्ट न होणाऱ्या तत्वाकडेच पाहावयाचे आहे. त्यालाच मानावयाचे आहे, त्यालाच महत्त्व द्यायचे आहे. जसे आपण म्हणतो की हा पदार्थ आहे, पण यामध्ये तर पदार्थ परिवर्तनशील संसार आहे आणि आहे हे अपरिवर्तनशील परमात्मतत्व आहे. संसारात देश, काल, क्रिया, वस्तू, व्यक्ती इत्यादी तर अनेक आहे, परंतु त्या सर्वात आहे अर्थात सत्ता रूपाने विद्यमान परमात्मतत्व एकच आहे. साधकाची दृष्टी निरंतर त्या आहे अर्थात परमात्मतत्व याकडेच असली पाहिजे. जे आहे ते ठोस तत्व आहे आणि सर्वांना नित्य निरंतर प्राप्त आहे. संसार कधीही कोणालाही प्राप्त झाला नाही, प्राप्त होणार नाही आणि प्राप्त होऊ शकत नाही. आपल्याकडून ही चूक होत असते की आपण या शरीर संसाराला आहे म्हणजेच प्राप्त मानत आहोत, जे वास्तविक नाही. शरीर पूर्वी नव्हते हा सर्वांचा अनुभव आहे. पुढे हे शरीर राहणार नाही हाही सर्वांचा अनुभव आहे. आणि शरीर प्रत्येक क्षणाला नष्ट होत आहे हाही सर्वांचा अनुभव आहे. या अनुभवालाच महत्त्व द्यायचे आहे. जर भक्तीच्या दृष्टीने पाहिले तर सर्व रूपाने एक परमात्माच आपल्यासमोर येतात. आपणाला जेव्हा भूक लागते तेव्हा अन्न रूपाने तेच पुढे येतात. आपणाला जेव्हा तहान लागते तेव्हा पाणी रूपाने तेच पुढे येतात. आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा तेच औषध रूपाने पुढे येतात. आपण जेव्हा भोगी होतो तेव्हा भोग्य रूपाने तेच पुढे येतात. आपणाला जेव्हा उष्णता जाणवते तेव्हा छाया रूपाने तेच येतात. आपणाला जेव्हा थंडीची जाणीव होते तेव्हा वस्त्र रूपाने तेच येतात. तात्पर्य हे आहे की सर्व रूपाने आपणाला परमात्माच प्राप्त होतात, परंतु आपण त्या रूपात आलेल्या परमात्म्याचा जेव्हा भोग करू लागतो तेव्हा परमात्मा दुःख रूपाने नरक रूपाने येतात. एकदा स्वामी रामसुखदास यांना प्रश्न विचारण्यात आला, परमात्मा अन्न, पाणी इत्यादी नाशवान वस्तूंच्या रूपात काय येतात? स्वामी रामसुखदास म्हणतात, आपण आपल्याला शरीर मानून आपल्यासाठी वस्तूंची आवश्यकता मानतो आणि त्यांची इच्छा करतो, तर परमात्मा सुद्धा तसेच बनून आपल्या समोर येतात. आपण असतमध्ये स्थित होऊन पाहू लागतो तर परमात्मा सुद्धा असत रूपानेच दिसतात. आपण परमात्म्याला जसे पाहू इच्छितो ते तसेच दिसतात. ये यथा माम प्रपद्यन्ते
तांस्तथैव भजाम्यहम. जसे बालक खेळणी मागताच माता रुपये खर्च करून बालकास खेळणी आणून देते, त्याचप्रमाणे आपण जे इच्छितो परमदयाळू परमात्मा त्याच रूपात आपल्या पुढे येतात. जर आपण भोग इच्छिले नाही तर भगवंतांना भोग रूपाने कशाला यावे लागेल? बनावटी रूप कशासाठी धारण करावे लागेल?